पुण्यामध्ये अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात झालाय आणि एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झालाय। शिरूर तालुक्यातल्या कवठे यमाई इथं ट्रक आणि टँकर याच्यामध्ये जोरदार धडक झाली। यामध्ये एकाच कुटुंबातले आई, मुलगा आणि नातू अशा तिघांचा मृत्यू झालाय। आई शांताबाई वाजे, मुलगा ज्ञानेश्वर वाजे आणि नातू युवांश वाजे अशी त्यांची नाव आहेत। दूध वाहतूक करणाऱ्या टँकर ट्रकला ओव्हरटेक करत असताना ही दुर्घटना घडली आणि हा भीषण अपघात झालाय। आणि या संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे सध्या आपल्या बरोबर आहेत। हेमंत, अत्यंत भीषण अपघात झालाय, एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपम, अतिशय दुर्दैवी अशी घटना मानावी लागेल। अष्टविनायक महामार्गावर शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे हा भीषण अपघात आहे। दूध वाहतूक करणारे जो टँकर आहे तो माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात झाला आणि या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला। आई, मुलगा आणि नातू अशा तिघांचा मृत्यू झाला। हे तीनही मृत मुंबईवरनं आपल्या वडनेर बुद्रुक या गावी येत होते आणि दूध वाहतूक करणारे जो काही टँकर आहे त्यामधनं हे प्रवास करत आपल्या गावी चालले होते। मात्र त्यांच्यावरती काळाने घाला घातला आणि या अपघातात त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे। प्रामुख्याने जर विचार केला तर या अपघातात आई शांताबाई वाजे, मुलगा ज्ञानेश्वर वाजे आणि नातू युवांश वाजे या तिघांनाही या अपघातात दुर्दैवीरित्या आपला जीव गमावा लागलेला आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद हेमंत। दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।